महाराष्ट्र राज्य में सुबह 7 बजे से विधानसभा चुनाव के लिए मतदान शुरू हो गया है। जलगांव जिला प्रशासन ने बताया है कि सुबह 7 बजे से 9 बजे तक जलगांव जिले के 11 विधानसभा क्षेत्र में 5.85% मतदान हुआ है, जो इस तरह है कि चोपड़ा में 5.80, एरंडोल में 4.73, जलगांव शहर में 6.37, जलगांव ग्रामीण में 6.78, जामनेर में 5.74, मुक्ताई नगर में 6.54, पाचोरा में 2.89, रावेर में 9.25, अम्बरनेर में 4.30, भुसावल में 5.95, चालीसगांव में 5.91% मतदान हुआ है। बता दें कि जिले की 11 विधानसभा में सबसे ज्यादा मतदान अभी तक रावेर लोकसभा क्षेत्र में हुआ है। फिलहाल आप हमारे साथ बने रहे, हम आपको अगली अपडेट देते रहेंगे। सकाळी जाऊन मतदान करून आलो। सकाळपासून मतदानाच्या खूप मोठ्या रांगा आहेत आणि असं सगळं चित्र आहे की 50 म्हणजे लवकर मतदान पूर्ण होईल आणि आम्हाला मताधिक्याने आम्ही विजयी होऊ। भुसावळ शहरवासियांना काय आवाहन करणार आता? भुसावळ शहरवासियांना असं आव्हान आहे आमचं की तुम्ही भुसावळची 15 वर्षाची परिस्थिती बघा। आपल्या बदल करण्याची आपली सर्वांची इच्छा आहे। बदल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, तर प्रत्येकाने काही अपेक्षा न करता बाहेर निघा। आज आपलं मत हे ह्या परिसराची ह्या सगळ्या परिसराचा विकास करू शकतो, ही परिस्थिती बदलू शकतो। एक दिवस आपण काही लोभामध्ये पडतो आणि 5 वर्ष आपण ओरडत राहतो। ही गोष्ट संपवली पाहिजे, ही गोष्ट बदलली पाहिजे। त्यासाठी आज आपण काही अपेक्षा न करता मतदान करा, 100% मतदान करा। कोणी येईल याची वाट बघू नका। आल्यानंतर आपल्या घरच्यांचं, आपल्या शेजारी पाजारींचं, आपल्या मित्रमंडळींचं मतदान झालंय की नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहायचं आहे। आपण महिलांनी पुढाकार घेतला तर नक्कीच यावेळीला 100% मतदान नक्कीच आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होईल। तर सगळ्यांना विनंती आहे की मतदानासाठी लवकरात लवकर बाहेर पडा। वयाच्या 21व्या वर्षापासून मतदान करतोच आहे मी। 18 वर्ष झाल्यानंतर मी कुटुंबासह मतदान केलं। सगळ्या ग्रामीण भागातही शहरातही खूप चांगल्या पद्धतीने मतदान सुरू आहे। सगळा आढावा घेतला आम्ही सकाळी। सगळीकडे अगदी शांततेत मतदान सुरू आहे, उत्स्फूर्तपणे मतदानाला निघत आहे। मला अपेक्षा की जो आपलं कर्तव्य मतदानाचं योग्य पद्धतीने त्याला निभवतील आणि जास्तीत जास्त मतदान आलं। हो, विजय अटळ आहे, परंतु लीडचं काय वाटतं आपल्याला? मागच्यापेक्षा चांगलाच राहील असं माझा अंदाज आहे। आता सध्या ग्रामीणची स्थिती काय तुम्हाला काय माहिती? ग्रामीणची स्थिती अतिशय चांगली आहे, शहरातही अतिशय चांगला